तिघी चित्रपट पाहिला, त्याबद्दल थोडक्यात. चित्रपट आवडला. नवीन दिग्दर्शिका जिगीविषा काळे यांचं दिग्दर्शन अप्रतिम, हे सगळ्यात आधी सांगतो. कथेत फारसं नाविन्य नाही, कारण एक टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकता, एक आई, तिला झालेला आजार, दोन मुली, त्यांच्या नोकरीतील चढ उतार आणि संघर्ष, ही टिपिकल जरी स्टोरी असली तरी ती रंगवण्यात दिग्दर्शक कमालीचं यशस्वी झालेले आहेत असं म्हणू. आणि पटकथाकारांचं सुद्धा आपण अभिनंदन करू. पण याचा एक वेगळा पर्पजने आपण हा रिव्ह्यू करतोय, तो म्हणजे या पटकथेचा, या चित्रपटाचा आपण मानसशास्त्रीय वेध घेतो. आता मानसशास्त्रीय वेध घ्यायचा म्हणजे काय, तर जे मानसिक आजार समाजात बळावत आहेत त्या प्रत्येक पात्रामध्ये ते थोडे थोडे दिसतात. मायनर डिप्रेशन टू मेजर डिप्रेशन. मेजर डिप्रेशन त्यांनी दाखवलंय जेव्हा ती मुलगी, मोठी मुलगी असते, वयाने मोठी असते, लग्न झालेली स्त्री असते, ती छोट्या छोट्या मुलांना खेळत असतात, डिस्टर्ब करतात म्हणून मारते. हे मेजर डिप्रेशन म्हणजे तीव्र नैराश्याचं लक्षण आहे. म्हणजे मानसशास्त्रीय एक एक पैलू दिग्दर्शकांनी उलगडलेले आहेत. तसंच मानसशास्त्रीय शब्द देखील त्याच्यात आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मानसशास्त्रीय शब्द म्हणजे अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अर्थात त्यांनी पूर्ण शब्द वापरलेले नाही. अँटी सोशल म्हणजे तिचे बॉस तिला म्हणतात तू अँटी सोशल आहेत. व्हिडिओचा रिव्ह्यू करण्याचा पर्पज असा, हे तीव्र चढ उतार असले तरी मानसिक आजारातून व्यक्ती कशा सावरतात हेही त्यांनी दाखवलेलं आहे. व्यक्ती अलर्ट असतात, म्हणजे मायनर डिप्रेशन मधून जात असताना सुद्धा एक स्त्रीला जेव्हा कळतं की अरे पाऊस येतोय तर आपण पटकन आधार घेऊया. आता मायनर डिप्रेशन म्हणजे कमी स्वरूपाचं नैराश्य, याच्यात हे घडू शकतं आणि ते फार चांगलं दाखवलंय. मी कंप्लीट मानसशास्त्रीय चित्रपटाचा वेध घेतोय. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, त्या तिघी निर्णय घेतात. सगळ्यात महत्त्वाचा मला आवडलेला चित्रपटाचा भाग म्हणजे निर्णय क्षमता. त्या निर्णय घेतात, प्रत्येक पावलावर निर्णय बदलतात. आता निर्णय घेणं आणि निर्णय बदलणं हा सुद्धा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असतो. कारण तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे तुम्ही निर्णय बदलताय. तर निर्णय घेणं, निर्णय बदलणं, या सर्व मानसिक अवस्था खूप चांगल्या दाखवल्यात. भारती आचरेकरांचा अभिनय आवडला, त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ करावासा वाटेल मला. इनफॅक्ट प्रत्येक अभिनेत्याच्या अभिनयाबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ करू. पण एनिवे, एक नवीन प्रयोग नव्या दिशेने केलेल्या बद्दल आपण दिग्दर्शकाचं अभिनंदन करू. मान्य आहे, पटकथा मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे, टिपिकल आहे, तरी पण सादरीकरणात जे मानसिक अवस्था, मानसिक रोग आणि त्यातून उभं राहण्याची क्षमता, दॅट इज रेझिलियन्स, हे दाखवलंय, चिवटपणा दाखवलाय, त्याबद्दल आपण अभिनंदन करू. धन्यवाद.